कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल। मी प्राध्यापिका सौ रेश्मा कुटारकर। आज आपण इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र ह्या विषयातील उपयोगिता विश्लेषण ह्या प्रकरणातील उपयोगितेचे प्रकार हा मुद्दा समजून घेणार आहोत। उपयोगितेचे प्रकार समजून घेण्यापूर्वी आपण उपयोगिता म्हणजे काय हे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहेच, तरी त्यावर एक नजर टाकूया। उपयोगिता म्हणजेच काय तर वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय। आता वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता किंवा जी शक्ती असते ती शक्ती म्हणजेच काय तर त्या वस्तूमध्ये असलेली उपयोगिता। उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी हवा, पाणी, मोबाईल इत्यादी वस्तूमध्ये आपली गरज भागवण्याची क्षमता असते, म्हणूनच ह्या वस्तू आपल्या दृष्टिकोनातून उपयोगी आहेत असं आपण म्हणतोय। उदाहरणार्थ तहान लागलेल्या व्यक्तीला पाणी पिण्यास दिले असता त्या व्यक्तीची तहान भागली जाते, म्हणजेच त्या व्यक्तीची पाणी पिण्याची गरज त्या ठिकाणी पूर्ण होते। म्हणजेच त्या वस्तूमध्ये तहानलेल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जी उपयोगिता आहे त्यास आपण उपयोगिता असे म्हणतोय। म्हणजेच तहानलेल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाण्यामध्ये असणारी ही उपयोगिता आहे। अशा या उपयोगितेचे प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। उपयोगितेचे एकूण 6 प्रकार आहेत। 1 रूप उपयोगिता, 2 स्थळ उपयोगिता, 3 काल उपयोगिता, 4 ज्ञान उपयोगिता, 5 स्वामित्व उपयोगिता, 6 सेवा उपयोगिता। असे एकूण 6 प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर मग पाहूया पहिला प्रकार रूप उपयोगिता। रूप उपयोगिता म्हणजेच काय तर जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात। म्हणजेच एखादी वस्तू जेव्हा अस्तित्वात असते त्या वस्तूचे आपण आकारमान बदललं, त्या वस्तूच्या रंगामध्ये बदल केला, त्या वस्तूच्या स्वरूपामध्ये बदल केला तर एक नवीन अशी वस्तू तयार होते। ती नवीन जी वस्तू तयार होते त्या नवीन वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही जास्त असते। त्यामुळे या ठिकाणी जेव्हा एखादी वस्तू जी आहे तिचं आपण आकारमान किंवा स्वरूप बदलतोय आणि त्यामुळे जी उपयोगिता निर्माण होते त्यास आपण रूप उपयोगिता असे म्हणतोय। उदाहरणार्थ लाकडापासून फर्निचर पहा, या ठिकाणी हा लाकडाचा ओंडका आपणास दिसतोय। ह्या लाकडाच्या ओंडक्यावर सुतारकाम केले असता त्या सुताराने वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे शेप किंवा आकार कट करून त्याला रंगरंगोटी केली असता वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फर्निचर रेडी होत आहेत। म्हणजेच उदाहरणार्थ हे फर्निचर, त्याचप्रमाणे क्लासरूममध्ये आपण बसण्यासाठी बेंचचा वापर करतोय, चेअर। म्हणजेच ह्या लाकडाच्या ओंडक्याचा आपण आकार बदललं, स्वरूप बदललं, त्यामुळे ज्या वस्तू तयार झाल्या त्या वस्तूंमध्ये असणारी उपयोगिता ही रूप उपयोगिता म्हणून ओळखली जाते। म्हणजेच या ठिकाणी अस्तित्वात असलेली जी वस्तू आहे तिचा आपण रूप, स्वरूप ह्यामध्ये बदल केलेला आहे। अशाच प्रकारे आपण दुसरे उदाहरण पाहू शकतो की मातीपासून खेळणी। मातीला वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिले तर त्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तयार करू शकतो। तसंच कापडापासून ड्रेस, आपण मार्केटमधून कापड खरेदी करून टेलरकडे शिवण्यासाठी दिला असता त्यापासून चांगल्या प्रतीचा ड्रेस रेडी होऊ शकतो। म्हणजेच या ठिकाणी आपण त्या वस्तूचं काय करतोय, आकार व स्वरूपामध्ये बदल करतोय। त्या आकार आणि स्वरूपामध्ये बदल केल्यामुळे त्या वस्तूमध्ये आपल्या दृष्टिकोनातून उपयोगिता ही वाढते, म्हणून अशा उपयोगितेस आपण काय म्हणतोय, रूप उपयोगिता होय। त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्थळ उपयोगिता। तर स्थळ उपयोगिता ह्यामध्ये स्थळ या शब्दाचा अर्थ होतोय ठिकाण किंवा जागा। मग स्थळ उपयोगिता म्हणजे काय तर जेव्हा वस्तूचे स्थळ, ठिकाण किंवा जागा बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थळ उपयोगिता असे म्हणतात।
म्हणजेच वस्तू एका जाग्यावरून दुसऱ्या जागी नेली असता तिचा वापर जास्त प्रमाणात होत असेल तर अशा उपयोगितेस स्थल उपयोगिता असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पहा, समुद्रकाठची वाळू. समुद्रकाठी वाळू मिळते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ही समुद्रकाठी काढून ठेवलेली वाळू त्याच ठिकाणी ठेवली तर त्यामध्ये उपयोगिता ही खूप कमी प्रमाणात असते. परंतु त्याच वाळूची जागा जर आपण बदलली, म्हणजे समुद्रकाठची वाळू एखादं बांधकामाचं काम चालू असेल त्या ठिकाणी जर आपण ट्रान्सफर केली, वाहतूक करून आणली, तर त्या ठिकाणी त्या वाळूमध्ये उपयोगिता ही वाढते. म्हणजेच या ठिकाणी आपण काय केले, वस्तूची जागा बदलली. समुद्रकाठ ते बांधकामाचं ठिकाण. मग या ठिकाणी उपयोगिता वाढली की नाही? म्हणजेच हे काय झालं, स्थल उपयोगिता. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तू वाहून नेल्यामुळे वस्तूमध्ये जी उपयोगिता वाढते त्यास आपण स्थल उपयोगिता असं म्हणतोय. दुसरंही उदाहरण या ठिकाणी आपणास पाहता येईल, काश्मीरमधील सफरचंद. काश्मीरमधील सफरचंद मुंबईत आल्यावर त्याची उपयोगिता म्हणजे थोडक्यात किंमत वाढते. म्हणजेच या ठिकाणी हे स्थल उपयोगिता, काश्मीर टू मुंबई हे स्थळ किंवा आपण जागा बदल केला त्यामुळे त्यामध्ये उपयोगिता ही वाढलेली आहे. पुढे तिसरा प्रकार आहे काल उपयोगिता. काल उपयोगिता म्हणजेच काय, तर काळ म्हणजेच वेळ. काल किंवा वेळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते, तेव्हा त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. आता यामध्ये काळानुसार वस्तूची उपयोगिता ही वाढते. म्हणजेच कालामध्ये आपण पाहिलं तर दिवसाचेही आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ असं वर्णन करतोय. त्याचप्रमाणे आपल्या ऋतूनुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असंही वर्णन करतोय. हे जे काळ आहेत, वेळा आहेत, ह्या वेळा बदलल्याने वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता असं म्हटलं जातं. पहा, उदाहरणार्थ आपलंच उदाहरण घेऊया. विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये असलेली उपयोगिता ही परीक्षेच्या काळामध्ये सर्वाधिक जाणवते. असंही वर्षभरामध्ये ते पुस्तक आपल्याला उपयोगाचं असतं, पण परीक्षा कालावधी जवळ आला की त्या पुस्तकाचं मूल्य आपणास जास्त जाणवतं. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की वेळ कोणती, परीक्षेची वेळ. त्यावेळेस पुस्तकांमध्ये आपल्या दृष्टिकोनातून उपयोगिता काय होते, वाढते. त्यालाच आपण काय म्हणतोय, काल उपयोगिता. किंवा आपण दुसरेही उदाहरण घेऊ शकतो. उन्हाळ्यात आईस्क्रीम, शीतपेय यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते, पण हेच आपल्याला हिवाळ्यामध्ये दिलं तर आपण त्याचा वापर कमी करतो. म्हणजेच काळ बदलला की वस्तूमध्ये उपयोगिता काय होते, वाढते. त्यालाच आपण काय म्हणतो, काल उपयोगिता असं म्हणतोय. त्याचबरोबर बघा, वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणे होय. म्हणजेच या ठिकाणी उदाहरण बघा, रक्तपेढी. रक्तपेढीमध्ये आपण जेव्हा रक्तदान करून रक्तपेढीमध्ये साठवून ठेवलं जातं आणि जेव्हा कधी एखाद्याला रक्त हे चढवणं गरजेचं असतं त्यावेळेस हे रक्त आपल्याला त्या रक्तपेढीमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतं. परंतु जर का असं साठवून ठेवलं नाही तर ऐन वेळेला आपल्याला असं रक्त उपलब्ध होणं जरा अवघड जातं. म्हणून काळ उपयोगिता ही काय आहे, तर साठवण करून ठेवायचं आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करणं हे काल उपयोगितेमध्ये आपणास शक्य होत आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ज्ञान उपयोगिता. आता ज्ञान म्हणजे आपणा सर्वांना ठाऊकच आहे. आपण प्रत्येक वर्षामध्ये, शैक्षणिक वर्षामध्ये पुढे पुढे शिक्षण घेत जातोय तसं आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जात आहे. या ठिकाणी ज्ञान उपयोगिता म्हणजेच काय, तर जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो किंवा एखाद्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेतल्यास जी उपयोगिता निर्माण होते तिला ज्ञान उपयोगिता असं म्हणतात. आता एखाद्या वस्तूबद्दल ज्ञान म्हणजे एखाद्या वस्तूची माहिती करून घेणे,
ती माहिती करून घेतली की आपणास त्या वस्तूचा वापर करणे सहज शक्य होतं. बघा या ठिकाणी उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालीचं ज्ञान. जेव्हा आपण संगणक प्रत्यक्षपणे हाताळतोय तेव्हा आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली आपणास समजते, त्याबद्दलची माहिती मिळते. म्हणजेच काय होते की आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या कामासाठी करू शकतो ह्याची उपयोगिता जाणवते. म्हणजेच आपल्याला त्या गोष्टीची माहिती झाली, थोडक्यात ज्ञान मिळालं, म्हणजेच आपली उपयोगिता तिथे काय झाली, वाढली. तसंच मोबाईल फोनचे वेगवेगळे ॲप्स असतात, फंक्शन्स असतात. ते फंक्शन्स आपण जेव्हा कधी माहिती करून घेतोय तेव्हाच आपल्याला ते कसे वापरले जावेत ह्याची माहिती मिळते. त्याला ज्ञान उपयोगिता असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे स्वामित्व उपयोगिता. स्वामित्व उपयोगिता म्हणजेच काय, तर वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेला स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. म्हणजेच वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. उदाहरणार्थ पहा, विक्रेत्याकडून ग्राहकाकडे वस्तू हस्तांतरित करणे. बघा मार्केटमध्ये खरेदी करायला गेल्यानंतर जोपर्यंत वस्तूची आपण खरेदी करत नाही तोपर्यंत ती वस्तू दुकानदाराच्या मालकीची असते, विक्रेत्याच्या मालकीची असते. जेव्हा का त्या वस्तूची किंमत आपण त्या दुकानदाराला विक्रेत्याला देतोय त्यानंतर तो दुकानदार वस्तू आपल्याला देतो तेव्हा त्या वस्तूची मालकी इथे बदलते. विक्रेत्याकडून वस्तूची मालकी हस्तांतरित होते ग्राहकाकडे. म्हणजे इथे काय झालं, मालकी हक्कामध्ये बदल झाला की जी उपयोगिता निर्माण होते तिला आपण काय म्हणतोय, स्वामित्व उपयोगिता. किंवा मार्केटमध्ये फळ विक्रेत्याकडे गेल्यानंतर फळ विक्रेत्याकडे असलेले फळ आपण त्याला त्याची किंमत विचारतो, त्याचं वजन करतोय आणि जेव्हा वजन केल्यानंतर फळ विक्रेता आपल्याला ते फळ देतोय, आपण त्याची किंमत त्याला देतो, त्यावेळेस त्या फळांची मालकी ही बदलते. सुरुवातीला मालकी विक्रेत्याची होती, जेव्हा खरेदी केली त्यावेळेस मालकी ग्राहकाची झाली. म्हणजे स्वामित्व उपयोगितेमध्ये मालकी ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सेवा उपयोगिता. समाजातील विविध व्यावसायिक, ह्या व्यावसायिकांकडून आपण पाहतोय समाजामध्ये अनेक प्रकारचे व्यावसायिक असतात. उदाहरणार्थ डॉक्टर, शिक्षक, वकील, दूध विक्रेता, भाजीपाला विक्रेता, असे अनेक व्यावसायिक समाजामध्ये सतत काम करत असतात. ह्या व्यावसायिकांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात, म्हणजेच त्याला आपण सेवा उपयोगिता असे म्हणतोय. उदाहरणार्थ पहा, डॉक्टरांकडून आजारी व्यक्तीला दिली जाणारी सेवा. म्हणजेच आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला डॉक्टरांकडून ट्रीटमेंट आपणास दिली जाते ती एक प्रकारची सेवा असते. त्याचबरोबर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे ज्ञान. क्लासरूम मध्ये शिक्षक आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती आपणास देत असतात. ही माहिती जेव्हा शिक्षकांकडून आपणास मिळते म्हणजेच आपणास काय मिळते, या ठिकाणी सेवा प्राप्त होते. सेवा उपयोगिता म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून मिळणाऱ्या सेवा. अशा प्रकारे आज आपण उपयोगितेचे एकूण 6 प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. ह्या 6 प्रकारांवर आधारित आपणास परीक्षेमध्ये उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न किंवा संकल्पना ओळखा अशा प्रकारचा प्रश्न, त्याचबरोबर सहसंबंध पूर्ण करा अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. धन्यवाद.